साडीच्या घडीचा ना सगळ्यात सोपा प्रकार म्हणजे खण साडी आणि खोपा साडी. पण मग डिझायनर साड्यांचे किंवा नेटच्या साड्यांचे असे प्रकार आपण करू शकत नाहीत. मग आता यांच्या साड्यांच्या घड्या कशा घालायच्या? तर मग तुमची कितीही महागडी डिझायनर साडी असेल किंवा नेटची हेवी साडी असेल तर अशा पद्धतीने ना आपल्याला त्याची घडी घालायची. व्हिडिओमध्ये दिसते त्या पद्धतीने. आणि त्याचा एक बॉक्स तयार करून घ्यायचा साडीचा. जशी प्रेस करून आणली आहे तसाच बॉक्स ठेवा वाटल्यास. त्यानंतर मग तो ब्लाऊजमध्ये ठेवायचा आहे. पुढच्या साईडने ब्लाऊजची बटणं असतील किंवा मागच्या साईडने ब्लाऊजची बटणं असतील अशा पद्धतीने ते बॉक्समध्ये ठेवायचे. तर हा साडीचा जो काही प्रकार आहे ना तर त्याला बॉक्स फोल्डिंग म्हणतात. आणि त्याला आपण असं जे बाह्या आपल्या बाजूला आलेल्या असतात ना ब्लाऊजच्या तर त्या आतमध्ये फोल्ड करून ठेवायचे. अतिशय सुंदर पद्धतीने आपला ब्लाऊजही व्यवस्थित राहतो, साडीसुद्धा व्यवस्थित राहते आणि अक्षरशः 10-15 साड्या आपण अशा पद्धतीने करून ठेवू शकतो. त्यानंतर येतो दुसरा प्रकार म्हणजे सिल्क साडी असेल आपली किंवा डेली वेअरची असेल, जॉर्जेटची असेल, सुळसुळीत साडीचा कुठलाही प्रकार असेल ना तर त्याला अशा पद्धतीने रोल फोल्डिंग करायचं. आतमधल्या साईडने ब्लाऊज ठेवायचा. आणि या साड्या अशा असतात ना की त्यांना कितीही चुरगळल्या ना तरी काही फरक पडत नाही, इस्त्रीची अजिबात गरज नसते. त्यामुळे आपण अशा पद्धतीने रबरने त्या दोन्ही साईडने पॅक करायच्या आणि अशा पद्धतीने ना एकावरती एक ढीगभर साड्या आपण कपाटामध्ये ठेवू शकतो. खाली पडली तरी सुद्धा घडी मोडणार नाही. तर अशा पद्धतीने आपण पहिला प्रकार जो बघितला तो बॉक्स फोल्डिंग बघितला, दुसरा प्रकार जो बघितला तो रोल फोल्डिंग बघितला. यातला नेमका कुठला प्रकार तुम्हाला आवडला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करा.